मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.10 ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.11 इंटरनल अँड एक्सटर्नल कॉजेस फॉर फेल्युअर अँड ॲबनॉर्मल ऑपरेशन ऑफ इक्विपमेंट, 3.12 लिस्ट ऑफ मेकॅनिकल फॉल्ट इलेक्ट्रिकल फॉल्ट इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, 3.13 व्हेरियस टूल्स यूज्ड फॉर रिपेअर्स अँड मेंटेनन्स इत्यादी टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3.14 सिलेबस टॉपिक 3.14 अदर टूल्स यूज्ड फॉर चेकिंग मेजरमेंट्स. अदर म्हणजे दुसरे काही टूल्स आहेत, साधने आहेत चेकिंगसाठी आणि मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. जसे की 3.14.1 गेज ऑफ कंडक्टर वायर. कंडक्टर वायरची गेज तपासण्यासाठी किंवा मेजरमेंट करण्यासाठी काही टूल्स आहेत. द हीट प्रोड्यूस्ड बाय अ कंडक्टर एच इज प्रोपोर्शनल टू द करंट कॅरिड बाय द कंडक्टर. ड्यू टू द हीट प्रोड्यूस्ड द टेम्परेचर इन्क्रीजेस. ओके, ठीक आहे. हीट प्रोड्यूस्ड बाय द कंडक्टर, कंडक्टरद्वारा जी हीट एच ही प्रोड्यूस केली जाते इज प्रोपोर्शनल टू द करंट कॅरिड बाय द कंडक्टर, जे की प्रोपोर्शनल आहे, अवलंबून आहे कंडक्टर जेवढा करंट कॅरी करतो त्याच्यावरती. ड्यू टू हीट प्रोड्यूस्ड, हीट उत्पन्न झाल्यामुळे द टेम्परेचर इन्क्रीजेस, तापमान वाढेल. जनरली द कंडक्टर वायर्स आर इन्सुलेटेड. ओके, सामान्यतः कंडक्टर वायर्स हे इन्सुलेटेड असतात. अँड द इन्सुलेशन हॅज अ टेम्परेचर लिमिट, आणि त्या इन्सुलेशनला टेम्परेचरची एक मर्यादा असते. टू विथस्टँड द पर्टिक्युलर टेम्परेचर, एका ठराविक तापमानासोबत थांबण्यासाठी द कंडक्टर साईज इज लेड डाऊन ॲज अ स्टँडर्ड. ओके, म्हणून कंडक्टर साईजची स्टँडर्ड साईज ठेवलेली असते. The wire size, conductor size is not expressed in terms of area of diameter, but for simplicity it is expressed in the standard form called as BSWG, British Standard Wire Gauge. Okay, the smallest gauge is 40, which has a diameter of 0.1219 mm, and bigger gauge is 0, which has a diameter of 12.7 mm. ठीक आहे. स्मॉलेस्ट गेज कितीचा असतो? 40चा, ज्याचे की डायमीटर हे 0.1219 mm असते. ओके, म्हणजे 0.1 mm, 0.12 mm इतकं म्हटलं तरी चालेल. अँड बिगर गेज हा 0 असतो, विच हॅज अ डायमीटर ऑफ 12.7 mm. प्रोसिजर ऑफ चेकिंग ऑफ वायर गेज. ठीक आहे, प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया पाहूयात आपण वायर गेज चेक करण्याचे. इफ द कंडक्टर इज एनेमल्ड, देन scratch out the enamel and then insert the conductor in approximate gap of the various gauge numbers. For example, if the conductor enters in gauge number 3, just easy in 4 it is not easily entering, and it is a very loosely entering in 2. Then 3 is the gauge number of that wire. 3 is the gauge number of the wire. It should be noted that the higher the number of wire gauge, the smaller is the diameter. ओके, हे लक्षात ठेवा की वायरचा गेज जितका मोठा असेल त्याचा डायमीटर काय असणार आहे? छोटा असेल. ओके, फिगर 3.14.1 shows such wire gauge devices. कंडक्टर वायर या गेजमध्ये अशी पकडायची आहे. ओके, फिगर 3.14.1 वायर गेज. Some wires are having one solid conductor, some wires are having two conductors, three conductors. Such wires are called as standard conductors. These wires are expressed as follows. 7/20 wire means it has 7 strands and gauge of one strand is 20 standard wire gauge. Okay, 7-20 वायर म्हणजेच काय? 7 त्याच्यामध्ये स्ट्रँड आहेत अँड गेज किती आहे? एक वायरचा 20 standard wire gauge. Okay, the wire 40/0.1930 meter means it has a 40 strands, 40 स्ट्रँड आहेत त्याच्यामध्ये, and each strand has a diameter of 0.1930 mm. For selecting a wire for a particular work, एका ठराविक विशिष्ट कामासाठी विशिष्ट वायर निवडणे. The standard table are available in the pocket size diary. ओके, स्टँडर्ड टेबल जो आहे तो पॉकेट साईजमध्ये अवेलेबल आहे डायरीमध्ये ऑफ ॲन इंजिनियर. जनरली फॉर अ स्मॉल हाऊस whose current requirement is not more than 5 amperes. ओके, छोट्याशा घरामध्ये की ज्याच्यामध्ये करंटची रिक्वायरमेंट 5 अँपिअरपेक्षा जास्त नाही. अ सुटेबल CTS or PVC wire of size 118 is used. 118 means the wire has one conductor, that is one strand, which has a gauge number of 18. ओके, 18 वायर जनरली आपण यूज करतो घरगुती वायरिंगमध्ये. 3.14.2 instrument transformer. The ordinary ammeter and voltmeter are used to measure the low value currents and voltage.
they are not capable to be used for measuring high currents and high voltages. Even there is a limit to design such meters. The same low capacity meters are indirectly used to measure high value with the help of transformers. These transformers, which are used in conjunction with the meters, are called as the instrument transformer. Okay, there are such two types of instrument transformer, current transformer CT and potential transformer PT. Okay, figure 3.14.2 types of instrument transformer. First आहे current transformer CT. This is used for conduction with low capacity 5 amperes ammeter to measure higher currents on HV lines. Okay, ठीक आहे. इथं पाहू शकतो आपण HT लाईन आहे की त्याच्या ह्याच्यामध्ये CT करंट ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, 5 एम्पियर ॲमीटर कंजक्शनमध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे त्याच्या प्रमाणात क्लिप ऑन टाईप CT मीटर, हा क्लॅम्प ऑन टाईप CT मीटर आहे. फिगर 3.14.3 मध्ये दाखवलेला आहे. ओके, द प्रायमरी ऑफ द करंट ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ ए फ्यू टर्न्स ऑफ इवन सिंगल टर्न्स टू कॅरी द करंट टू बी मेजर्ड and is connected in series with the HV current. The secondary winding with large number of turns supplies a reduced current to an ammeter. The graduations are marked. On the ammeter directly in terms of primary circuit current. 3.14.3 multimeter. Describe the use of following tools. Multimeter. समर 13 मध्ये हा प्रश्न विचारला होता. This meter is basically a permanent magnet moving coil instrument. The coil winding of the movement is very small. A shunt resistance is used for the protection and range extension. ओके, एक पॅरलल मध्ये रेजिस्टन्स यूज केलेला आहे प्रोटेक्शनसाठी आणि एक रेंज एक्सटेन्शनसाठी. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही फंक्शन स्विच असतो मल्टीमीटरमध्ये, 0 सेटिंग असते. मल्टीमीटरमध्ये पुन्हा हा डायल आहे, हा पॉइंटर आहे. ओके, आणि इकडे पहा रेंज सिलेक्टिंगचा नॉब एक आहे, प्रोब्स कनेक्टिंगसाठी प्रोब स्विच दिलेला आहे. ओके, फिगर 3.14.4 मल्टीमीटर दाखवलेला आहे. इट कॅन बी used to measure current, voltage, resistance, etc. and hence it is also called as a AVO meter. It has multi ranges. Okay, the working energy is supplied by a dry cell. ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी जी एनर्जी आहे ती ड्राय सेल द्वारा प्रोव्हाइड केली जाते. इट इज अ व्हेरी हँडी अँड युजफुल मीटर used for multi-purpose and hence the name multimeter. ओके, तो हा म्हणजे इझिली हाताळण्यासारखा डिव्हाइस आहे, छोटासा आहे, त्याच्याने मल्टीपर्पज हेतूचे कामं होतात, त्यामुळे याला मल्टीमीटर हे नाव दिलेलं आहे. दिस मीटर इज अ मस्ट इन लॅबोरेटरीज, इलेक्ट्रिक वर्कशॉप्स, टेस्ट शॉप्स, रेडिओ TV रिपेअर शॉप्स अँड एव्हरीवेअर. ओके, हा मीटर आहे तो लॅबोरेटरीजमध्ये असतो, इलेक्ट्रिक वर्कशॉपमध्ये असतो, टेस्ट शॉपमध्ये असतो, रेडिओ TV रिपेअर शॉप्समध्ये असतो आणि सर्वत्र दिसतो. ओके, 3.14 ट्रबल फॉल्ट्स रिझन्स इन इंडक्शन मोटर. ट्रबल्स म्हणजे समस्या, फॉल्ट्स म्हणजे दोष, रिझन म्हणजे कारणे इन इंडक्शन मोटर. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 3.14 स्टेट एनी फॉर एक्सटर्नल कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ इक्विपमेंट्स. असा प्रश्न समर 2018 मध्ये विचारला होता. इंटरनल कॉजेस अंतर्गत कारणे कोणकोणते आहेत? ओके, इंडक्शन मोटरचे इन सम अनअवॉइडेबल सिच्युएशन्स म्हणजे न टाळण्याइतकी स्थिती आहेत. The machines may have to be run overloaded for a longer period, which causes temperature rise beyond the permissible limit. During normal working, short circuit may occur due to some reasons. Okay, third reason आहे some live terminal touches the metallic part, developing phase to ground fault. Fourth reason आहे rotating part and stationary part shall have uniform air gap. If not, then the behavior of machine becomes abnormal. Okay, हे इंटरनल कॉज आहे. आपण याच्यापूर्वी सुद्धा हेच रिझन्स पाहिलेले आहेत. ओके, single phasing means one of the three phases becomes open circuited and the load is shared by only two phases instead of three phases. Hence, overloading on phases and behavior becomes abnormal. Due to phasing of stator and rotor teeth, sometimes the teeth becomes magnetically locked and the motion of the motor that does that possible. Phase winding may electrically touch each other may create problem. Phase winding एकमेकाला इलेक्ट्रिकल टच झाल्यामुळे प्रॉब्लेम तिथे निर्माण करू शकतात. Some turns of phase वाइंडिंग गेट्स शॉर्टेड. काही टर्न्स वेटोळे जे आहेत फेज वाइंडिंगचे ते शॉर्टेड असतात. वर्न आउट बिअरिंग्स. ओके, झीज झालेले बिअरिंग्स. ऑइलिंग लुब्रिकेशन मे नॉट हॅव बीन डन फ्रिक्वेंटली इन्व्हॉल्विंग मोर मेकॅनिकल फ्रिक्शन लॉसेस. ओके, बिअरिंगला ऑइलिंग लुब्रिकेशन का फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार न केल्यामुळे त्याच्यामध्ये मेकॅनिकल किंवा फ्रिक्शनल घर्षणाचा लॉस होऊ शकतो. 10th नंबर रिझन आहे इंडक्शन मोटरचा इंटरनल रिझन किंवा इंटरनल कॉज आपण ज्याला म्हणतो. अनबॅलन्स रोटेटिंग वेट अँड फॉल्ट इन रोटर मे ऑल्सो द कॉज ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ द मशीन. These are the causes creating problem of smooth working of machine and the machine shows abnormal behavior. Okay,
नेक्स्ट आहे एक्सटर्नल कॉजेस. These causes are external to the machine from supply to the terminal box of the machine. सप्लाय पासून टर्मिनल बॉक्स जे आहे मशीनचे तिथंपासूनचे येणारे जे कॉजेस आहेत त्याला आपण एक्सटर्नल कॉजेस म्हणतो. त्याच्यामध्ये पहा, हे आपण पूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे, तरी एकदा रिवाईज करतोय. फर्स्ट आहे अ 3-phase machine is supplied with 3 line wires L1, L2, L3. These are the called as lines. If the fault is developed in the feeder distributor line, only 2 lines will supply the equipment. The 2 lines supply the power to a 3-phase of machine and 2 phases becomes excessive of load and overheating takes place and machine conditions become abnormal. Single phasing on distributor side. Distributor side मध्ये सिंगल फेजिंग झाल्यामुळे मशीन ॲबनॉर्मल बिहेव करावं लागते. सेकंड कॉज आहे एक्सटर्नल. समटाइम्स ड्यू टू वाइंड, रेन्स, बर्ड्स एटसेट्रा शॉर्ट सर्किट अकर्स इन द सप्लाय सिस्टम विच अफेक्ट्स वर्किंग ऑफ द मशीन इन्स्टंटली. थर्ड कॉज आहे इफ सप्लाय सिस्टम जनरेटर वर्किंग इन जनरेटिंग स्टेशन is subjected change in the speed of prime mover, then supply frequency changes which affects the working of machine connected to the supply system. Fourth cause आहे sometimes in the generating station, receiving station, substation there occurs over voltage or under voltage which affects the abnormal working of the machines. Fifth external cause आहे sometimes negative sequence currents are developed due to unbalanced supply system which affects the normal working of the machine. If external load on the machine is sustained for a length of period, the insulation may start burning due to excessive temperature rise. These external conditions affect the performance of machine and abnormalities are developed. Okay. Next syllabus topic is 3.15.1 three-phase induction motor type of faults, reason and remedial measures. Okay, three-phase induction motor मध्ये येणारे फॉल्टचे टाईप्स, रिझन त्याचे कारणे आणि रेमेडियल मेजर्स म्हणजे उपचारात्मक उपाय आपण पाहणार आहोत. फॉल्ट्स कदाचित असू शकतात. टाईप्स ऑफ फॉल्ट्स मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक. फिगर 3.15.1 टाईप्स ऑफ फॉल्ट्स. इथे पाहू शकता मेकॅनिकल फॉल्ट्स ए मध्ये सिरियल नंबर 1 फॉल्ट्स, रिझन्स, रेमेडियल मेजर्स. बेंट शेप आपण हे सुद्धा कव्हर केलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये. ड्रॉबॅक इन शाफ्ट कपलिंग मशीन टू मशीन और मशीन टू लोड शाफ्ट कनेक्टिंग कॉन्सन्ट्रिक कपलिंग. ओके, ड्रॉबॅक म्हणजे कमतरता असेल शाफ्ट कपलिंग मशीन टू मशीनमध्ये किंवा और मशीन टू लोड शाफ्ट याच्यामध्ये कॉन्सन्ट्रिक कपलिंग जर असेल. व्हेरी टाईट फिटिंग ऑफ नट अँड बोल्ट्स हॅविंग नो फ्लेक्झिबिलिटी. अतिशय नट बोल्ट्स टाईट असतील आणि कोणताही फ्लेक्झिबिलिटी जर नसेल तर तिथे काय येऊ शकतो, फॉल्ट बेंट शेप येऊ शकतो. ओके, वन ओव्हर द अदर डॅमेज इन ट्रान्सपोर्ट. ओके, ठीक आहे. तर याचं रेमेडियल मेजर्स काय आहे, ड्यू केअर ड्युरिंग स्टोरेज. अगोदर याचं काळजी घेतली पाहिजे. स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन मस्ट बी टेकन. ठीक आहे. लूजनिंग प्रॉपरली द नट बोल्ट्स फिटिंग. लूजिंग प्रॉपरली द नट बोल्ट्स फिटिंग. डू द अलाइनमेंट ऑफ कपलिंग अँड ॲडजस्ट नट बोल्ट्स बाय मुव्हिंग इट ॲज फ्री मुवमेंट ऑफ द टू कपल शाफ्ट्स. ओके. सेकंड फॉल्ट आहे स्नॅप्ड बाइंडिंग. ठीक आहे. सेकंड फॉल्ट आहे स्नॅप्ड बाइंडिंग. समटाइम्स सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप्ड ऑन दी आर्मेचर वाइंडिंग इज ग्रेटर. याच्या मागे हे कारण असू शकतो स्नॅप्ड बाइंडिंगमध्ये काही वेळा सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आर्मेचर वाइंडिंग ग्रेटर होऊ शकते. ठीक आहे. टेक द प्रॉपर मेजर्स. याच्यामध्ये योग्य ते उपाय घेतले पाहिजेत. थर्ड फॉल्ट आहे ट्रबल्स इन बिअरिंग. बिअरिंग्समध्ये समस्या आली तर त्याच्यामागे कारण काय असू शकतो, लुब्रिकेशन, ग्रीसिंग, मेंटेनन्स शेड्यूल नॉट फॉलोड. ओके, लुब्रिकेशनची कमतरता, ग्रीसिंगची कमतरता, मेंटेनन्स शेड्यूल देखभालीचं वेळापत्रक फॉलो न केल्यामुळे, मशीन लोड कपलिंग मिस अलाइनमेंट झाल्यामुळे, एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स ड्यू टू सडन चेंज इन लोड. ओके, अधिकचे कंप जर तयार झाला सडन चेंज, सडन चेंजमुळे, लोडच्या अचानक चेंजमुळे, ओव्हरलोड फॉर आवर टुगेदर. ओके, याच्यामुळे काय होऊ शकतो, ट्रबल इन बिअरिंग्स येऊ शकतो. याच्यावरती उपचारात्मक उपाय असा आहे की लोड द मशीन प्रॉपरली. मशीनला प्रॉपरली लोड करायचं आहे. चेक कपलिंग चेक करायचं आहे. रिप्लेस बिअरिंगसुद्धा रिप्लेस करू शकतो आपण. स्टॉप मशीन इफ व्हायब्रेशन्स आर एक्सेसिव्ह. जर कंप अधिक होत असतील तर मशीनला स्टॉप करायचं आहे. ठीक आहे. फोर्थ फॉल्ट आहे मिसमॅचिंग ऑफ ब्रश अँड ब्रश होल्डिंग ऑन स्लिप रिंग्स. मिसमॅचिंग ऑफ ब्रश अँड ब्रश होल्डर्स ऑन स्लिप रिंग्स. ठीक आहे. रिझन पहा, याच्यामागे रिझन काय असू शकतो, इफ होल्डर्स आर नॉट प्रॉपर ॲज पर द ब्रश सायझेस अँड स्प्रिंग टेन्शन इज लूज देन व्हायब्रेशन्स आर क्रिएट. ओके, जर का होल्डर प्रॉपर नसतील आणि त्यांचे ब्रश साईज जर प्रॉपर नसतील, स्प्रिंग टेन्शनसुद्धा लूज असेल, देन व्हायब्रेशन्स आर क्रिएटेड. रेमेडियल मेजर्स काय, ॲडजस्ट प्रॉपरली ॲडजस्ट करायचं आहे. ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर
ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत सुद्धा इथे फॉल्ट दिलेले आहेत. फर्स्ट आहे बुशिंग्स डेव्हलप्ड क्रॅक. ओके, बुशिंग डेव्हलप्ड क्रॅक म्हणजे जर का बुशिंगमध्ये क्रॅक निर्माण होत असेल तर त्याच्यामागे रिझन काय, चेंज इन ॲटमॉस्फेरिक कंडिशन टू कोल्ड. ओके, ॲटमॉस्फेरिक अतिशय थंड किंवा अतिशय हॉट गरम असेल तर हेवी रेन्स अफेक्ट द बुशिंग्स. ओके, अतिशय जास्त प्रमाणात जर पाऊस असेल तर तो सुद्धा परिणाम करतो बुशिंग्सवरती. इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस may cause a crack on bushings. This may also be due to pressure of connecting rod used for connecting supply. ओके, सप्लाय कनेक्टिंगसाठी जो प्रेशर रॉड यूज करतात त्याच्या प्रेशरमुळे सुद्धा बुशिंगवरती क्रॅक जाऊ शकतात. ठीक आहे, तर पहा याच्यावरती उपाय काय, रेमेडियल मेजर्स काय, मेंटेनन्स शेड्यूल मस्ट बी फॉलोड. देखभालीचं जे वेळापत्रक आहे ते मस्ट बी फॉलो केलं पाहिजे फॉर क्लिअरिंग डस्ट. ओके, डस्ट आणि डर्ट क्लिअर करण्यासाठी. कनेक्शन्स ऑफ सप्लाय लाईन मस्ट बी ऑब्झर्व. सप्लाय लाईनचे जे कनेक्शन आहेत ते सुद्धा ऑब्झर्व केले गेले पाहिजेत. ठीक आहे, सेकंड टाईपचा फॉल्ट आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर नॉट वर्किंग प्रॉपरली. टॅप चेंजर प्रॉपरली वर्क होत नसेल तर याच्यामागे रिझन काय आहे, कॉन्टॅक्ट्स माइट हॅव बीन डॅमेज्ड ड्यू टू आर्क्स डेव्हलप्ड वेन टॅप चेंजर इज यूज्ड फ्रिक्वेंटली ऑन लोड. ओके, ऑन लोडमध्ये वारंवार जर तुम्ही टॅप चेंजर यूज करत असाल तर तिथे काय होणार आहे, आर्क्स जे स्पार्किंग असतं ते तयार होतात, आर्क्स तयार होतात, त्याच्याने कॉन्टॅक्ट्स हे डॅमेज होऊ शकतात. मग उपाय काय आहेत, ड्युरिंग ब्रेकडाऊन मेंटेनन्स बंद असतानाचं जे देखभाल करत असतो आपण त्यावेळी क्लीन द कॉन्टॅक्ट क्लीन करायचं आहे, रिमूव्ह कार्बन, त्याच्यावरती आलेला कार्बन रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे, थर्ड फॉल्ट आहे, थर्ड टाईप ऑफ फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर डॅमेज्ड गॅस्केट्स मेक्स द एअरटाईट सील. ओके, गॅस्केट हे एअरटाईट सील करण्यासाठी वापरतात ऑफ द टँक कंटेनिंग ऑइल इन फुल लेवल ॲटमॉस्फेरिक कंडिशन अँड रिॲक्शन ऑफ ऑइल विच गॅस्केट मटेरियल डॅमेजेस द गॅस्केट. ओके, ॲटमॉस्फेरिक कंडिशन आणि जे गॅस्केट मटेरियल जे आहे यांच्यामध्ये रिॲक्शन होते, क्रिया होते आणि ऑइलसोबत एक क्रिया होते की ज्याच्याने गॅस्केट हे डॅमेज होतात. मग याच्यामागे याच्यासाठी रेमेडियल मेजर्स काय आहेत, उपचारात्मक उपाय असे आहेत की रिप्लेसमेंट ऑफ गॅस्केट पिरियडिकली, काळांतराने गॅस्केट्स हे बदलले गेले पाहिजेत, हाच त्याच्यावरती उपाय आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स पाहूयात आपण. इंडक्शन मोटरमधले बी इलेक्ट्रिकल फॉल्ट्स. सिरियल नंबर, फॉल्ट्स, रिझन्स, रेमेडियल मेजर्स. रॉंग इलेक्ट्रिक कनेक्शन्स. रिझन्स काय असणार आहे, फील्ड वाइंडिंग कनेक्शन्स मे बी रॉंग. फील्ड वाइंडिंग कनेक्शन कदाचित चुकीचे असू शकतात. ठीक आहे, फील्ड आर्मेचर वाइंडिंग कनेक्शन माइट बी रॉंग किंवा फील्ड आर्मेचर वाइंडिंग हे सुद्धा कनेक्शन रॉंग असू शकतात. थ्री फेज मोटर फेज सिक्वेन्स कनेक्शन. ओके, थ्री फेज मोटर फेज सिक्वेन्स कनेक्शन RYB मे बी रॉंग. म्हणजे थ्री फेज मोटर जे असेल फेज सिक्वेन्स जो आहे कनेक्शन त्याचं जे कनेक्शन आहे RYB हा सुद्धा कदाचित रॉंग असू शकतो. याच्या मागे तो कारण आहे. ठीक आहे, मग याच्यावरती रेमेडियल मेजर्स काय, चेक द कनेक्शन, चेक द डायरेक्शन ऑफ रोटेशन, इंटरचेंज कनेक्शन फॉर प्रॉपर वर्किंग. ओके, सेकंड टाईपचा फॉल्ट आहे कॉन्टॅक्ट कनेक्शन ओपनिंग. इलेक्ट्रिकल फॉल्टमध्ये सेकंड टाईपचा फॉल्ट आहे कॉन्टॅक्ट कनेक्शन ओपनिंग. जर कॉन्टॅक्ट करणारे कनेक्शन जर ओपन असतील तर काय असू शकतं त्याच्यामागे कारण, ड्राय सोल्डरिंग, इम्प्रॉपर अँड लूज सोल्डरिंग ऑफ जॉईंट्स, मेल्टिंग ऑफ कॉन्टॅक्ट्स, ब्रेक ड्यू टू ओपनिंग ऑफ सोल्डरिंग. ओके, हे रिझन्स असू शकतात. मग त्याच्यावरती उपचारात्मक उपाय, रेमेडियल मेजर्स काय, रिसोल्डर द जॉईंट्स एटसेट्रा. ओके, जॉईंट जे आहे ते पुन्हा सोल्डरिंग करायचे आहेत, क्लीन द कॉन्टॅक्ट्स क्लीन करायचे आहेत. ड्राय सोल्डर जॉईंट्स बी ओपनड आर अगेन टू बी जॉईंट. ओके, ड्राय सोल्डर जे आहेत ते जॉईंट्स ओपन करून पुन्हा जॉईंट करायचे आहेत. थर्ड टाईपचा जो फॉल्ट आहे इलेक्ट्रिकल फॉल्ट, डॅमेज्ड इन्सुलेशन. जर इन्सुलेशन डॅमेज असेल तर त्याच्यामागे रिझन काय आहे, ओव्हर व्होल्टेज स्ट्रेसेस, अधिकच्या व्होल्टेजचा ताण, लॉंग रनिंग, ओव्हरलोडिंग, एंट्री ऑफ मॉइश्चर्स. ओके, हे कारण असू शकतं इन्सुलेशन डॅमेज होण्यामागे. तर त्याच्यावरती उपाय काय, ड्राय द इन्सुलेशनला ड्राय करायचं आहे, कोरडं करायचं आहे. चेक व्होल्टेज, रिड्यूस लोड, स्टॉप द मशीन इंटरमिटेंटली, इंटरमिटेंटली म्हणजे मध्ये मशीन स्टॉप करायचं आहे फॉर सम टाईम, काही वेळेसाठी. ठीक आहे, आता फोर्थ टाईपचा फॉल्ट काय, कम्युटेटर डार्कनिंग, बर्निंग. कम्युटेटर हे डार्क झालेत, बर्निंग झाले तर याच्यामागे रिझन काय, ड्यू टू डस्ट अक्युमुलेशन, डस्ट जमा झाल्यामुळे, अक्युमुलेशन म्हणजे जमा होणे. ऑफरिंग लो रेजिस्टन्स पाथ टू द फ्लो ऑफ करंट. ओके, जो मॉइश्चर काय करतो मग डस्ट जमा झाल्यामुळे तो ऑफर करतो कमी याचा रोधकाचा मार्ग करंटसाठी तो ऑफर करतो फ्रॉम पॉझिटिव्ह ब्रश टू निगेटिव्ह ब्रश, पॉझिटिव्ह ब्रशकडून निगेटिव्ह ब्रशकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे कम्युटेटर हे डार्कनिंग होऊ शकतात, काळे होऊ शकतात. इम्प्रॉपर ब्रश टेन्शन ऑफ कम्युटेटर ऑर द स्लीप रिंग्स. ठीक आहे, इम्प्रॉपर ब्रश टेन्शन जर व्यवस्थित नसेल ऑन कम्युटेटरवरती ऑर ऑन दी स्लीप रिंग्स किंवा स्लीप रिंग्सवरती. शेप्स लेस ब्रशेस म्हणजे आकार नसलेले ब्रशेस
क्रिएटिंग गॅप बिटवीन ब्रश अँड कम्युटेटर. आकार नसलेले ब्रशेस काय करणार आहेत, गॅप तयार करणार आहेत ब्रश आणि कम्युटेटर सरफेसमध्ये, स्लिपरिंग सरफेसेसमध्ये. ओके, अशाने काय होणार, कम्युटेटर डार्कनिंग किंवा बर्निंग होईल. मग याच्यावरती उपाय काय, क्लीन द कम्युटेटर. कम्युटेटरला स्वच्छ करायचं आहे. ॲडजस्ट अँड चेक ब्रश टेन्शन. ब्रश टेन्शन ॲडजस्ट आणि चेक करायचं आहे. रिप्लेस शेपलेस ब्रशेस. जर का ब्रशेसचा जर आकार बदलला असेल, शेपलेस झाला असेल, तर तो काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. सी, थर्ड टाईप आहे मॅग्नेटिक फॉल्ट्स. इंडक्शन मोटरमध्ये येणार आहे थर्ड टाईप मॅग्नेटिक फॉल्ट्स. सिरियल नंबर फॉल्ट्स, रिझन्स, रिमेडियल मेजर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट ऑफ पोल्स. पोल्सची जर जागा मिसअलाइनमेंट असेल तर काय होणार आहे, त्याच्यामागे रिझन काय असू शकतं पहा. ड्यू टू मेकॅनिकल इंजुरीज, ब्लोज, रॉंग स्टोरेज ऑफ मशीन, समटाइम्स डिस्टन्स बिटवीन पोल्स इज डिस्टर्ब्ड, पोल फिटिंग विथ नट बोल्स मे नॉट बी प्रॉपर. ओके, हे रिझन्स असू शकतात. रेमेडियल मेजर्स काय, नेसेसरी अलाइनमेंट शुड बी डन, नट बोल्ट्स फिटिंग शुड बी प्रॉपर. ओके, योग्य ती अलाइनमेंट, योग्य ती सरळ रेषा आपण तिथे घेतली पाहिजे आणि प्रॉपर नट बोल्ट फिटिंग केले पाहिजेत. ओके, दिस डिस्टर्ब्स फ्लक्स डिस्ट्रीब्युशन. ओके, हे एक रिझन आहे. सेकंड टाईपचा फॉल्ट आहे मॅग्नेटिक फॉल्ट, लूज पोल्स. जर पोल्स लूज असतील तर काय कारण असू शकतं, ड्यू टू एक्सेसिव्ह व्हायब्रेशन क्रिएटेड बाय ॲबनॉर्मल स्पीड, लूज फाउंडेशन्स फिटिंग्स, द पोल्स बिकम्स विथ रिस्पेक्ट टू योक, दिस डिस्टर्ब्स फ्लक्स डिस्ट्रीब्युशन. ओके, हे काय करतात, फ्लक्स डिस्ट्रीब्युशन डिस्टर्ब करतात. ठीक आहे, तर याच्यावरती रेमेडियल मेजर्स काय आहेत, म्हणजे उपचारात्मक उपाय काय आहेत. स्टेप्स बी टेकन टू करेक्ट द पोझिशन अँड मेक टाईट फिटिंग ऑफ पोल्स विथ योक. ठीक आहे, स्टेप्स बी टेकन टू करेक्ट द पोझिशन करेक्ट करून अँड मेक टाईट फिटिंग ऑफ पोल्स जे आहे ते टाईट फिटिंग करायचं आहे विथ योकसोबत. ठीक आहे. थर्ड टाईप आहे मॅग्नेटिक फॉल्टचा नॉन युनिफॉर्म एअर गॅप. जर एअर गॅप हा नॉन युनिफॉर्म असेल, म्हणजे एक समान नसेल, तर काय रिझन असू शकतं, इफ रोटेटिंग पार्ट इज नॉट ट्रू. जर रोटेटिंग पार्ट रोटरमध्येच जर योग्य ते अलाइनमेंट नसेल किंवा कुठेतरी फुगीर भाग झाला असेल, देन इट क्रिएट्स अ नॉन युनिफॉर्म एअर गॅप. ओके, मग काय होऊ शकतं, हा नॉन युनिफॉर्म एअर गॅप तयार करू शकतो. ठीक आहे, तर याच्यावरती उपाय काय, मेक ट्रू द शाफ्टला एकदम ट्रू करायचा आहे ऑफ रोटर ऑर रिप्लेस इट, किंवा तो रिप्लेस करायचा आहे. फोर्थ नंबर आहे ॲबनॉर्मल हिटिंग ऑफ कोअर. ठीक आहे, ॲबनॉर्मल हिटिंग ऑफ कोअरचं अचानक म्हणजे हिटिंग होणे, ॲबनॉर्मल हिटिंग म्हणजे स्पेसिफाईड हिटिंगपेक्षा जास्त हिटिंग होणे. तर याच्यामागे रिझन काय, मॅग्नेटिक लॉसेस इन्क्रीज इफ देअर इज गॅप बिटवीन स्टॅम्पिंग ऑफ कोअर इन्सुलेशन डॅमेज्ड, ओव्हरहीटिंग ऑफ इन्सुलेशन ड्यू टू ओव्हरलोड ऑर एक्सेसिव्ह व्होल्टेज. दिस रिझल्ट्स इन नॉन युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्युशन, की याच्याने काय होतं, मग कोअरमध्ये हीट वाढायला चालू होते. ठीक आहे, तर याच्यावरती उपाय काय, टायटन द कोअर स्टॅम्पिंग्स. ओके, कोअर स्टॅम्पिंग्स कुठेही लूज ठेवायचं नाही आहे, जेणेकरून फ्लक्स डिस्टर्ब होतील. फ्लक्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही आहे. ह्याच्याने काय होतं, भरपूर लॉसेस होतात, भरपूर फॉल्ट्स होतात. टायटन द कोअर स्टॅम्पिंग याच्यासाठी टाईट करायचं आहे. ॲडजस्ट द व्होल्टेज टू इट्स नॉर्मल व्होल्टेजपर्यंत व्होल्टेज ॲडजस्ट करायचं आहे. नॉर्मल व्होल्टेज, लोड द मशीन प्रॉपरली अवॉइडिंग ओव्हरलोड्स. मशीनला प्रॉपर लोड करायचा आहे ओव्हरलोड टाळण्यासाठी. फिफ्थ नंबरचा फॉल्ट आहे मॅग्नेटिक फॉल्टमध्ये वार्प्ड अँड डेंटेड कोअर अँड बर्न्स. ठीक आहे, ह्याच्यामागे रिझन काय, ॲट सम स्पॉट्स द इन्सुलेशन ऑन द कोअर इज बर्न्ड, कॉजेस शार्प राईज ऑफ लॉसेस इन कोअर. याच्यावरती उपाय काय, नेसेसरी रिपेअर्स, रिवार्निशिंग कोअर, रिप्लेसिंग सम स्टॅम्पिंग्स अँड कोरिंग करणे, हा त्याच्यावरती रेमेडियल मेजर्स आहे. सिलेबस टॉपिक 3.15.2 ट्रबल्स फॉल्ट्स इन केबल्स. आता केबल्समध्ये येणारी समस्या किंवा दोष काय आहेत पहा. ट्रबल्स फॉल्ट्स इन केबल्स, मेकॅनिकल फेल्युअर, डायलेक्ट्रिक फेल्युअर, थर्मल कॉज ऑफ फेल्युअर, केमिकल फेल्युअर ड्यू टू एजिन म्हणजेच काय, जुना होणे, वृद्ध होणे. ठीक आहे, फिगर 3.15.2 ट्रबल्स म्हणजे समस्या, फॉल्ट्स म्हणजे दोष इन केबल्समध्ये कोणकोणते समस्या, फॉल्ट्स असू शकतात पहा. मेकॅनिकल फेल्युअर, पहिला आहे तो मेकॅनिकल फेल्युअर, यांत्रिकी फेल्युअर आपण ज्याला म्हणतो. द व्हेरियस लेयर्स लाईक शीट, कंडक्टर, इन्सुलेशन अँड अदर पार्ट्स मे बी इंज्युर्ड. मेकॅनिकल फेल्युअरमुळे काय होऊ शकतं, की वेगवेगळे थर आहेत वायरचे, केबलचे, ते जसे की शीट आहे, कंडक्टर आहे, इन्सुलेशन आहे, आवरण आहे, अँड द अदर पार्ट्स मे बी इंज्युर्ड. ठीक आहे, ड्यू टू इंजुरीज द केबल मे फेल टू वर्क. ओके, असे काही मेकॅनिकल इंजुरी झाल्यामुळे केबल वर्क करणे फेल जाते. कॉजेस मे बी ड्यू टू, आता याची कारणे कोणकोणती आहेत, ॲक्सिडेंट, केअरलेसनेस, दुर्लक्षितपणा, एक्सेसिव्ह पुल ड्युरिंग इन्स्टॉलेशन, अधिकचा ताण दिल्याने इन्स्टॉलेशन करतेवेळी, शार्प बेंट दिल्यामुळे केबल काय होऊ शकते, मेकॅनिकल इंजुरी जाऊ शकते. व्हायब्रंट
फॅटिग. ओके, एक्सप्लानेशन कॉन्ट्रॅक्शन अल्टरनेटली, एक्सप्लानेशन कॉन्ट्रॅक्शन अल्टरनेटली म्हणजे आकुंचन प्रसरण अल्टरनेटली केल्यामुळे इंजुरी ड्युरिंग डिगिंग करताना म्हणजेच ते केबल लेईंग करताना इंजुरी, मेकॅनिकल इंजुरी होऊ शकते. एक्सेसिव्ह प्रेशर, अधिकचा ताण दिल्यामुळे इम्प्रॉपर रूटीन अँड होल्डिंग इन पोझिशन, इम्प्रॉपर रूटीन अँड होल्डिंग इन पोझिशन. ठीक आहे, याच्यामुळे केबलवरती मेकॅनिकल फेल्युअर येऊ शकतो. सेकंड आहे डायइलेक्ट्रिक फेल्युअर. इन्क्रीज इन डायइलेक्ट्रिक लॉस कॉज फेल्युअर ऑफ केबल. जर का डायइलेक्ट्रिक लॉस जर वाढला तर केबल फॉल्ट होऊ शकते. इन्क्रीज इन डायइलेक्ट्रिक लॉस मे बी ड्यू टू, कदाचित ह्या कारणामुळे असू शकतो. इन्क्रीज इन सर्व्हिस व्होल्टेज ओव्हरलोडिंग विच इन्क्रीज टेम्परेचर. सर्व्हिस व्होल्टेज वाढवल्यामुळे किंवा ओव्हरलोड केल्यामुळे इन्क्रीजेस टेम्परेचर, त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळे डायइलेक्ट्रिक फेल्युअर होते. थर्ड टाईप आहे थर्मल फेल्युअर. इन्सुलेशन इन डिग्रेडेड ड्यू टू, इन्सुलेशन इज डिग्रेडेड ड्यू टू, इन्सुलेशन हे कमकुवत होतं खालील कारणांमुळे. इन्क्रीज इन टेम्परेचर, तापमान वाढल्यामुळे. सडन इन्क्रीज इन टेम्परेचर, अचानक तापमान वाढल्यामुळे. अनइक्वल टेम्परेचर रायझेस ड्यू टू इन्स्टॉलेशन कन्स्ट्रक्शन सराउंडिंग. ठीक आहे. ओव्हरलोडिंग इन्क्रीजेस टेम्परेचर. इन्सुलेशन इन हॉट स्पॉट गेट आयोनाइज्ड, व्हॉइड फॉर्मेशन, पार्शियल डिस्चार्ज, लिकेज करंट. ठीक आहे. ऑल दीज आर दी कॉजेस ऑफ थर्मल डिग्रेडेशन ऑफ इन्सुलेशन. फोर्थ फॉल्ट आहे केबलमधला केमिकल फेल्युअर. कोरोजन म्हणजे गंज ऑफ शीट, कोरोजन ऑफ शीट is cause of failure which is due to chemical contamination in soil, rusting of racks or pipes, dissimilar soil effects, acidity, alkali in conduits. Okay, underground earth currents between earth neutrals. ठीक आहे, ह्या कारणांमुळे केमिकल फॉल्ट येऊ शकतो. केमिकल फेल्युअर केबलमध्ये येऊ शकते. ई आहे फेल्युअर ड्यू टू एजिंग. केबल जुनी झाली, वृद्धत्व झाली तर त्याच्यामुळे सुद्धा केबलमध्ये फेल्युअर येऊ शकते. इफ द अंडरग्राउंड केबल इज लेईंग फॉर इयर्स टुगेदर ड्यू टू एजिंग, वृद्धत्वामुळे. इफ फेल्स टू वर्क ड्यू टू वेअरिंग ऑफ सर्विंग इन्सुलेशन एट्सेट्रा, वेअरिंग ऑफ सर्विंग इन्सुलेशन एट्सेट्रा, याच्यामुळे फेल्युअर ड्यू टू एजिंग हे होतं. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.16 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर AC मशीन. हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी डिस्कस केल्या ते पाहूयात पुन्हा एकदा. इथे पाहू शकतो आपण 3.14 अदर टूल्स यूज्ड फॉर चेकिंग मेजरमेंट्स. ओके, जे अदर टूल्स आहेत चेकिंग आणि मेजरमेंट पर्पजसाठी आपण यूज करतो, जसे की वायर गेज आहे. ओके, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर CT आणि PT आहे. मल्टीमीटर यूज करतो आपण. ठीक आहे. 3.15 ट्रबल्स, समस्या, फॉल्ट्स, दोष, रिझन्स इन इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरमधले ट्रबल्स, फॉल्ट्स, रिझन्स पाहिले आपण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेकॅनिकल फॉल्ट्स, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स आणि मॅग्नेटिक फॉल्ट्स येतात. इंटरनल एक्सटर्नल कॉजेस तर आहेतच. ओके, हे आपण रिझन आणि रेमेडियल मेजर्स सकट आपण पाहिलेत. त्याचबरोबर 3.15.2 ट्रबल्स फॉल्ट्स इन केबल्स आपण पाहिले. ट्रबल फॉल्ट्स इन केबल्समध्ये येणारी समस्या, फॉल्ट्स, मेकॅनिकल फेल्युअर, डायइलेक्ट्रिक फेल्युअर, थर्मल कॉज ऑफ फेल्युअर, केमिकल फेल्युअर अँड फेल्युअर ड्यू टू एजिंग. ओके, सिलेबस टॉपिक 3.16 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर AC मशीन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.